आज मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत वकील आहेत ज्यांनी अटक वॉरंट जारी करावा खरं तर यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता। सर, अटक वॉरंट जारी झालेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आपण या सगळ्या संदर्भात लढत होता। आज मेहरबान न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, कारण की ही लढाई कोणा व्यक्तिविरुद्ध नाही, ही तत्वांची लढाई आहे। याच्यात गुन्हा केल्यानंतर एखादी व्यक्ती जेव्हा प्रथम न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तेव्हाच राजीनामा देणं अपेक्षित होतं, परंतु तो राजीनामा दिला गेला नाही। माननीय सत्र न्यायालयाने जेव्हा स्पष्ट आदेश दिले आणि बेल बॉन्ड सरेंडर करायला सांगितला तेव्हाही आरोपी कोर्टापुढे आले नाही। त्यामुळे आज मी कोर्टात स्पेशल पिटिशन मूव्ह केलं आणि कोर्टाला हे लक्षात आणून दिलं की अशाने कायद्याची जर पायमल्ली होत असेल तर जनतेला काय संदेश जाईल। तेव्हा कोकाटे साहेबांचे वकील यांनी असं सबमिशन केलं की कोकाटे साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत। तेव्हा मेहरबान कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे की कायद्यापुढे सर्व समान आहेत, कायद्यापुढे सर्व समान आहेत, कायदा सर्वांना लागू होतो आणि हे निरीक्षण नोंदवून त्वरित अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यामुळे नेमकं आता नाशिक पोलीस हे माणिकराव कोकाटेंना कधी अटक करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।